Hello friends, once again welcome to this new video. This is video number 2 based on solid state. So in the first video we have already studied the types of solid, that is the crystalline and amorphous solid. In this video we will learn the types of crystalline solid or the classification of crystalline solids. So crystalline solids are further classified into 4 types depending upon the constituent particles from which these crystalline solids are made up. So see, crystalline solids are classified into 4 types depending on what type of constituent particles. What type of constituent particles are involved in the formation of the crystalline structures of these solids. So there are 4 types: ionic solids, covalent network solids, molecular solids, and metallic solids. So we will study these 4 types of crystalline solids one by one. See, what are the ionic solids or ionic crystals? So we know that all salts are crystalline in nature and are called as ionic solids. सर्व salts जे आहेत हे salts कसे असतात? क्रिस्टलाइन, स्फटिकी. आपण पाहतो हाताला आपल्याला असे खरबडीत लागतात and they are soluble in water. So all salts are crystalline in nature and are called as ionic solids. The characteristics of ionic solids are as follows. पहा, तर क्रिस्टलाइन सबस्टन्सेस जे आहेत परत यांचं वर्गीकरण 4 प्रकारामध्ये केलेलं आहे. कशावरती अवलंबून? की मूलभूत कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स घटक कोणते आहेत, कोणत्या घटकांपासून तो पर्टिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड तयार झालेला आहे. याच्यात पहिला प्रकार आयोनिक क्रिस्टल्स किंवा ज्याला आपण आयोनिक सॉलिड्स म्हणूयात. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत पहा, तुमच्या लक्षात येईल. द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स आर चार्ज्ड आयॉन्स. पहा, सो दिस आयोनिक सॉलिड्स आर मेड अप फ्रॉम the ions. So these are cations or anions, may be differ in size. पहा, cations आणि anions या ions पासून हे क्रिस्टल्स बनलेले असतील. आयोनिक सॉलिड्स आपल्या लक्षात येतं NaCl असेल, KCl असेल, आहे हे आयॉन्स पासून बनलेले असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयॉन्स. Each ion of a given sign of charge is bounded to ions of opposite charge around it by Coulomb's force. पहा, आपण NaCl चं स्ट्रक्चर ऑलरेडी पाहिलेलं आहे नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये. तर काय असतं? Each ion of a given sign of charge is bonded to ions of opposite charge around it. है एक आयॉन, मग तो केटायॉन असेल किंवा मग तो एनायॉन असेल. सो नंबर ऑफ अपोजिटली चार्जड आयॉन सोबत इट इज बाउंडेड. सो विथ द हेल्प ऑफ द कुलोम्ब फोर्स, और यालाच आपण काय म्हणतो बा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इन अदर वर्ड्स, the particles of ionic crystal are held by electrostatic force of attraction between oppositely charged ions. याला कुलोम्बिक फोर्स म्हणतो आपण किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. एक आयॉन जो आहे पॉझिटिव्हली चार्जड आयॉन असेल केटायॉन, तर तो निगेटिव्हली चार्जड अदर अपोजिटली चार्जड आयॉन सोबत बाउंडेड विथ अदर विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अशी रचना असते आयोनिक क्रिस्टल्स मध्ये. आयोनिक क्रिस्टल्स आर हार्ड अँड ब्रिटल. ओके. आणि आता या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेसमुळे काय होतं, जसं आता आपल्याला माहिती आहे NaCl किंवा आपण नॅचरल जो मिठाचा क्रिस्टल आपल्याला नॅचरल स्वरूपात जो सापडतो मोठा खडा आहे, तर ते लक्षात येईल आपल्या. आयोनिक क्रिस्टल्स आर हार्ड अँड ब्रिटल. ते हार्ड असतो परंतु ब्रिटल म्हणजे ठिसूळ सुद्धा असतो. आपण त्याला असं क्रश करू शकतो. ओके, त्याला म्हणतात आयोनिक क्रिस्टल्स आर हार्ड अँड ब्रिटल. दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स. These are non-conductors of electricity in solid state. पहा,
Ionic solids or ionic crystals are non-conductors of electricity in solid state. However, they are good conductors when melted or dissolved in water. पहा त्यांचे ॲक्वियस सोल्युशन्स असतील किंवा मेल्टेड वितळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला माहित आहे NaCl आहे. सो दीज आर द गुड कंडक्टर्स. सो NaCl असेल, K2SO4, ऑल द इनऑर्गॅनिक सॉल्ट्स. ओके, KCl. सो दीज आर द आयोनिक crystals. Okay, so these are the characteristics of the ionic crystals. Then covalent network crystals किंवा यालाच आपण covalent solids म्हणतो. पाहता, so the constituent particles in covalent network solids are atoms. आयोनिक सॉलिड्स मध्ये आपण पाहिलं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आयॉन्स आहेत. कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स मध्ये काय आहे पहा, ज्या घटकांपासून हे कोव्हॅलंट सॉलिड्स बनलेले आहेत तर मूलभूत कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय आहेत, ॲटम्स. इथे काय आहेत पहा, ॲटम्स. कोव्हॅलंट सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय आहेत, ॲटम्स. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. द ॲटम्स इन दिस क्रिस्टल्स आर लिंक्ड बाय ए कंटिन्युअस सिस्टम ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स. The result is a rigid three-dimensional network that forms a joint molecule किंवा आपण याला म्हणू शकतो एक जॉईंट मॉलिक्यूल तयार होतो या कोव्हॅलंट नेटवर्कमुळे, कोव्हॅलंट बॉन्डच्या नेटवर्कमुळे. द एंटायर क्रिस्टल इज अ सिंगल मॉलिक्यूल. ओव्हरऑल क्रिस्टल एक सिंगल मॉलिक्यूल असतो. जसं डायमंड आपल्याला माहिती आहे, डायमंड आहे ना, त्याचं जे नेटवर्क कोव्हॅलंट नेटवर्क जे असतं ते सिंगल मॉलिक्यूल असतो. ओके, देअरफॉर कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स आर व्हेरी हार्ड. In fact, they are hardest and most incompressible of all the materials. आपल्याला माहित आहे diamond is the hardest material. So covalent network solids are hard amongst the all materials. These crystals have high melting and boiling points, right? The electrons are localized in covalent bonds and are not mobile. As a result, covalent solids are poor conductors of heat and electricity. The free electrons are not available for the conductors, and that's why these are the poor conductors of heat and electricity. For example, diamond, quartz, SiO2 किंवा आपण गारगुटी वगैरे पाहतो, बोरॉन नायट्राइड, कार्बोरुंडम याचं स्ट्रक्चर, हे जे मटेरियल आहे असं क्वार्ट्ज सारखंच थोडंसं किंवा डायमंड सारखं मटेरियल, याची डायग्राम मी दाखवलेली आहे सुरुवातीला, कार्बोरुंडम. ओके, सो दीज आर दी कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स किंवा त्याला आपण सिलिकॉन कार्बाइड म्हणतो. देन मॉलिक्युलर क्रिस्टल्स, तिसरा जो प्रकार आहे क्रिस्टलाइन सॉलिडचा, डिपेंडिंग अपॉन द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. पाहता इथे substances such as Cl2, CH4, H2, CO2, O2 on solidification gives molecular crystals. So in this case, the constituent particles are molecules. पहा यांच्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये आता मॉलिक्युल्स एकत्रित बांधलेले असतात. पहा मॉलिक्युल्स एकत्रित बांधलेले असतात. क्रिस्टलाइन ऑर्गॅनिक कंपाउंड्स आर आल्सो मॉलिक्युलर सॉलिड्स. ऑक्झॅलिक ऍसिड, बेंजोइक ऍसिड, आता हे जे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस जे आहेत किंवा सॅलिसिलिक ऍसिड असेल, हे सुद्धा कसे आहेत, मॉलिक्युलर सॉलिड्स आहेत. ते मॉलिक्युल्स आर हेल्ड टुगेदर. त्यांच्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये पहा मॉलिक्युल्स आहे एकत्रित. आता इथे Cl2, CH4 आपल्याला माहिती आहे, Cl2 मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात, CH4 मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतात. परंतु आता मिथेन मिथेनचं गॅस जो आहे, तर हे मिथेन मॉलिक्युल्स एकत्रित बांधलेले असतात. पहा किंवा CO2, O2 मॉलिक्युल्स एकत्रित बांधलेले असतात त्यांच्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये, आणि म्हणून यांना मॉलिक्युलर सॉलिड्स म्हणतात किंवा मॉलिक्युलर क्रिस्टल्स म्हणतात. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय आहेत त्यांच्यामध्ये पहा, मॉलिक्युल्स आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचा याच्यामध्ये समावेश होतो किंवा हे सबस्टन्सेस ऑन सॉलिडिफिकेशन गिव्स मॉलिक्युलर क्रिस्टल्स. The constituent particles of molecular solids are molecules. हे लक्षात घेतलं पाहिजे. और अनबॉन्डेड सिंगल ॲटम्स. मॉलिक्युल्स इनर्ट गॅस, नॉर्मल गॅसेस असेल तर त्यांचे मॉलिक्युल्स जे आहेत, ॲटम्स तेच मॉलिक्युल्स असतात. म्हणून अनबॉन्डेड सिंगल ॲटम्स असू शकतात, एकत्रित बांधलेले असतात या ठिकाणी. ऑफ द सेम सबस्टन्स, नोबल गॅसेस, जसं आताच मी तुम्हाला सांगितलं. द बॉन्ड्स विदिन द मॉलिक्युल्स आर कोव्हॅलंट. आतमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत, आताच मी सांगितलं. द मॉलिक्युल्स आर हेल्ड टुगेदर बाय व्हेरियस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. नाउ दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहा, द मॉलिक्युल्स मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहेत, परंतु हे मॉलिक्युल्स एकत्रित, आता मिथेन गॅस असेल, Cl2, क्लोरीन असेल, किंवा हे गॅसेस असतील किंवा ऑर्गॅनिक लिक्विड्स असतील, ऑक्झॅलिक ॲसिड असेल,
सबस्टन्स किंवा बेंझोइक ॲसिड असेल. ओके, तर हे मॉलिक्युल्स त्यांच्या क्रिस्टल स्ट्रक्चर्समध्ये कशाने बांधलेले असतात. सो दीज आर हेल्ड टुगेदर बाय व्हेरियस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन अँड डिपेंडिंग अपॉन दिस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन मॉलिक्युलर सॉलिड्स आर फर्दर ऑफ 3 टाइप्स. त्यांच्या 3 टाइप्स आहेत या ठिकाणी पहा. आणि आता हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत याविषयी मी आता इथे जास्त बोलणार नाही है ना. आपण स्टेट्स ऑफ मॅटर 11चा जो टॉपिक आहे त्याचे जे पहिले 2 व्हिडिओ आहेत तुम्हाला परत ते व्हिडिओ तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसची अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला मदत होईल. हे पाहणं आवश्यक आहे. इथे आपण त्याची जास्त चर्चा करणार नाही आहोत. पहा, वीक डायपोल इंटरॅक्शन्स. ओके, इन पोलार मॉलिक्युल्स सच एज सॉलिड HCl असेल, H2 असेल, SO2 असेल, पोलार मॉलिक्युल्स विच पजेसेस परमनंट डायपोल मुवमेंट. पहा, वीक डायपोल इंटरॅक्शन्स असतील आहे जसं की यांच्यामध्ये HCl आहे. HCl लिक्विड ऑर्डिनरी रूम टेम्परेचरला HCl गॅस लिक्विड स्वरूपामध्ये असतो आपण पाहतो लिक्विड स्वरूपात. आणि तिथे HCl मॉलिक्युल्स जे डायपोल इंटरॅक्शन्सने एकत्रित बांधलेले असतात. तर आपण हे सर्व तिथे स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये पाहिलेलं आहे. Very weak dispersion or London forces in non-polar molecules such as solid methane H2. These forces are also involved in monoatomic solids like argon, neon. Okay, so second type of molecular crystals. And third one, intermolecular hydrogen bonds in solids such as H2O, NH3, ice असेल, ammonia असेल, HF असेल. पहा, these are held together by the intermolecular hydrogen bonding द्वारे है. Then because of weak intermolecular attraction forces molecular solids are usually soft substances with low melting points. आता आपण पाहिलेलं आहे मग ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ दिस वीक इंटरॅक्शन्स म्हणून हे कसे असतात परत पहा सॉफ्ट सबस्टन्सेस असतात आणि त्यांचे मेल्टिंग पॉइंट्स लो असतात. दिस सॉलिड्स आर पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स अँड आर गुड इन्सुलेटर्स है. That is what these solids are, poor electrical conductors and are good insulators. Then last one, the metallic crystals. Now see, metallic crystals. In a solid metal, the valence electrons are delocalized over the entire crystal, leaving behind positively charged metal ions. Therefore, metallic crystals are often described as an array of positive ions immersed in a sea of mobile electrons. Now see, fourth type of crystalline solids, मेटॅलिक क्रिस्टल्स. तर मेटॅलिक क्रिस्टल्स मध्ये काय असतं पहा, दी कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अगेन मेटल आयॉन्स. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जसं आपण आयोनिक सॉलिड्स मध्ये पाहिलं केटायन्स किंवा एन आयॉन्स, तसं मेटॅलिक क्रिस्टल्स मध्ये आहे. दी कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय असतात पहा, पॉझिटिव्हली चार्जड आयॉन असतो. बट नाउ सी लुक ॲट दिस, इन ए सॉलिड मेटल द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर डिलोकलाइज्ड ओव्हर द एंटायर क्रिस्टल, लिव्हिंग बिहाइंड द पॉझिटिव्हली चार्जड मेटल आयॉन्स. Therefore, metallic crystals are often described as array of positive ions immersed in a sea of mobile electrons. पहा मेटलचं क्रिस्टल स्ट्रक्चर कसं असतं, पॉझिटिव्हली चार्जड आयॉन्स आर immersed into or dipped into the many more number of mobile electrons which looks like as that of the sea. की इलेक्ट्रॉनचा समुद्र आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्जड आयॉन्स इमर्स झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं वी नो दॅट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द केटायॉन्स पॉझिटिव्हली चार्जड आयॉन अँड नंबर ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन्स अराउंड इट कॉन्स्टिट्यूट द मेटॅलिक बॉन्ड. पहा मेटॅलिक बॉन्ड काय असतो, पॉझिटिव्हली चार्जड आयॉन आणि त्याच्या सराउंडिंगमध्ये नंबर ऑफ डिलोकलाइज्ड किंवा मोबाईल इलेक्ट्रॉन्स असतात. त्यांना एकत्रित बांधून ठेवणारे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण मेटॅलिक बॉन्ड म्हणतो. सो दॅट इज वॉट दी कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर द पॉझिटिव्हली चार्जड आयॉन्स and in structure, crystal structure, so these positively charged ions are dipped into the sea of number of mobile electrons. So in this way the metallic crystals are formed. Then see characteristics, properties of metallic crystals. Metals are malleable. Okay, that is they can be hammered into thin sheets. आपल्याला माहिती आहे वर्धनीयता म्हणतो आपण. When the metals are hammered, they can be flattened into the thin sheets. यालाच आपण म्हणतो malleability. ओके, मेटल्स आर डक्टाईल, तन्यता, ताणल्याच्या नंतर आहे. सो ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट मेटल्स आर युज्ड टू मेड अप द वायर्स. दॅट इज वॉट मेटल्स आर डक्टाईल, दॅट इज दे कॅन बी ड्रॉन इन टू द वायर्स. वेन दे आर स्ट्रेचड दे कन्वर्टेड इन टू द वायर्स. याला डक्टिलिटी म्हणतो आपण. मेटल्स हॅव गुड इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी.
Yes. So in this way, metals such as sodium, potassium, calcium, lithium, so gold, silver, etc. So now look at this. The crystal structure of metal is shown here. The positively charged cation is present at the center, and the number of mobile electrons are present in its surrounding. So these electrons are delocalized. So the force which holds this electrostatic force of attraction, which binds this positively charged cation with the number of mobile electrons, so that is called as the metallic bond. Okay, and this is the ionic structure of NaCl. So in this way, see, these are the four types of the crystalline solids. So the comparison between the properties of ionic solids, covalent network solids, molecular solids, and metallic solids is given in this table. So you can study it. Okay. So पहा, अशा पद्धतीनं हा सेकंड व्हिडिओ सॉलिड स्टेट वरती, आणि अशा पद्धतीनं आपण आता हा पहिला टॉपिक आहे. आपण सर्व वेगवेगळे जे टॉपिक्स आहेत सविस्तर आपण अभ्यासणार आहोत, आणि आपल्याकडे आता भरपूर वेळ आहे. तर काही सजेशन्स वगैरे असतील तर तुम्ही व्हॉट्सॲपद्वारे किंवा कॉमेंट्सद्वारे मांडू शकता, जेणेकरून आपण की काही करेक्शन्स करून परत व्हिडिओ तयार करू शकतो. आणि सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका, ज्याच्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं. सो ओके, सो वी स्टॉप हिअर. थँक्यू.